नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालितेल आरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय देवराजदादा पाटील यांच्या हस्ते. सातारा कराड पाली येथे आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन गुरुवार जुलै 18 रोजी माननीय देवराजदादा पाटील यांच्या हस्ते घेण्यात आले. शिबिरामध्ये केत तपासणी, मोफत चष्मा वाटप, मोतीबिंदू ऑपरेशन, कॅन्सर संदर्भात तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तातील साखर तपासणी, हृदयरोग, ECG तसेच स्त्री रोगावरील मार्गदर्शन व प्रथम उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव गोरे, जालिंदर काळभोर, महेश पाटील, किशोर धरपडे, सचिन लवंदे, सचिन खंडाईत, बाळासो गोरे, जगन्नाथ पालकर, रामभाऊ खंडाईत, संजय काळभोर, संतोष ठाणे, सैनिक घाडगे, अनंत गायकवाड, सतीश शिंदे, बाबा सोशेळके, युवराज गोरे, अरुण पाटील, दत्तात्रेय दळवी, जालिंदर कोचरे, दीपक पालकर, दिनकरराव गोरे, शेडगे काका, संभाजी काळभोर, विठ्ठल गोरे, सूरज गोरे तसेच पालिकेतील सर्व ग्रामस्थ व भागातील हरपळवाडी, मरळी, मस्करवाडी, आदर्श नगर, धावरवाडी, सुरजवाडी, उंब्रज, करंजोशी येथील ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. देवराजदादाच्या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.